तर मित्रांनो, कालच आपण बघितलेला बॅड ॲस रविकुमार मूवी, त्यातला ऍक्शन सीन बघितला असं वाटलं की मार्को आणि अॅनिमल सारखे पिक्चर त्यासमोर फेलच आहेत. असे भरपूर असे ऍक्शन मूवीज आहेत ज्यामध्ये नुसती तोडाफोडी दाखवल्या. तर असे काही मूवीज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर लगेच करून घ्या, कारण अशाच भन्नाट व्हिडिओ तुम्हाला पुढे पण बघायला मिळतील. तर जास्त लांबड न लावता चला डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया. या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळतात 4 भाऊ ज्यांना एका बाईने लहानपणीच अडॉप्ट केले, म्हणजे दत्तक घेतले. एक दिवस त्या बाईची कोणतर गोळी मारून हत्या करून टाकते. आता हे 4 भाऊ एकत्र आल्या त्यांच्या आईला कोणी मारलं याचा तपास करण्यासाठी. जसं त्यांची इन्व्हेस्टिगेशन पुढे जाते तसं ते खूप साऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये फसत जातात. त्यानंतर पुढे मूवीमध्ये काय होणार हे तुम्हाला या मूवीमध्ये बघायचं आहे. ही खूप जास्त अंडररेटेड मूवी आहे. या मूवीमध्ये तुम्हाला ऍक्शन सोबत मिस्ट्री पण बघायला मिळेल. या मूवीचं नाव आहे 4 ब्रदर्स. ही मूवी तुम्हाला प्राईम व्हिडिओवर रेंटवर बघायला मिळेल, पण जर तुम्ही इंटरनेटवर ही शोधायला जाल तर तुम्हाला फ्री मध्ये पण सुद्धा बघायला मिळेल. या मूवीमध्ये आपण बघतो एक प्रो लेवलच्या हिटमॅनला, ज्याला समजते की त्याला खूप मोठा आजार झाला आणि त्यामुळे तो हळूहळू मरणार आहे. मग हळूहळू मरण्यापेक्षा तो एक कॉन्ट्रॅक्ट देतोय, जो कोण मला मारेल त्याला खूप मोठे अमाऊंट बक्षीस म्हणून मिळणार. मग त्या बक्षिसासाठी खूप मोठे गँगस्टर त्याला मारायला बाहेर पडतात. आता त्याला कोण मारणार की तोच सगळ्यांना मारेल हे बघायचं आपल्याला या मूवीमध्ये. या मूवीमध्ये ऍक्शन बरोबरच कॉमेडीचा डोस पण तुम्हाला बघायला मिळेल आणि या मूवीमध्ये तुम्हाला कूल ऍक्शन सिक्वेन्स बघायला मिळणार आहेत, म्हणजे ते बघितलं तुम्हाला भारी वाटणार एकदम. आणि या मूवीचा मेन लीड हिरो म्हणजे बटिस्टा, हा तो WWF मधला, त्याला ऍक्शन करताना बघितलं तर एकदम हार्ड वाटते. या मूवीचं नाव आहे द किलर्स गेम. हा मूवी तुम्हाला प्राईम व्हिडिओवर हिंदीमध्ये बघायला मिळेल. या मूवीमध्ये आपल्याला 2 CI एजंट बघायला मिळतात. एमिली आणि मॅट यांनी आपलं CI वालं काम सोडून आपली फॅमिली बनवले. ते आपल्या आयुष्यात खुश असतात, आपल्या फॅमिलीला वेळ देत असतात, पण त्यांच्याकडे त्यांच्या जुन्या कामाबद्दल एक छोटीशी गोष्ट राहते आणि त्या छोट्याशा गोष्टीसाठी त्यांच्या मागे खूप सारे लोक लागल्यात आणि त्यामुळे त्यांची सिक्रेट आयडेंटिटी रिव्हील होते, ज्यामुळे त्यांना खूप सारे लोक एक एक करून मारायला येतात. आता या दोघांसोबत पुढे काय होणार हे तुम्हाला या मूवीमध्ये बघायचं आहे. या मूवीमध्ये तुम्हाला जेमी फॉक्स आणि कॅमेरन डिशची जोडी बघायला मिळणार आहे. या मूवीमध्ये तुम्हाला हलकी फुलकी कॉमेडी सोबत खूप सारा ऍक्शन सिक्वेन्स पण बघायला मिळणार आहे. जेव्हा ऍक्शन सिक्वेन्स येतात त्यावेळी फास्ट पेस मध्ये मूवी पळायला लागते, त्यामुळे इंटरेस्ट कुठेच हरवत नाही. या मूवीचं नाव आहे बॅक इन ऍक्शन. ही तुम्हाला नेटफ्लिक्सवर हिंदी डब मध्ये बघायला मिळेल. या मूवीमध्ये आपण बघतो फ्रँकला, जो आपल्या बायको सोबत राहतोय. फ्रँक जरा अँटिक टाईपचा माणूस असतो, जो की आपल्या बायकोपासून खूप काय लपवत असतो. पण एक दिवस अचानक काही लोक त्याच्या घरावर हमला करतात आणि त्याच्या बायकोला उचलून घेऊन जातात. आता त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी फ्रँक काय करणार आणि त्या बायकोला का उचलून नेले हे तुम्हाला बघायचं या मूवीमध्ये. या मूवीचं नाव आहे एड विटाम. या मूवीमध्ये तुम्हाला ऍक्शन बरोबर मिस्ट्री पण बघायला मिळेल. त्याचबरोबर डिसेंट असा थ्रिल पण तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल. कॅज्युअल वॉच साठी हा मूवी एकदम परफेक्ट आहे. ही मूवी तुम्हाला नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये बघायला मिळेल. ही मूवी तुम्हाला एक लाईन मध्ये सांगतो, या मूवीमध्ये तुम्हाला खूप मोठ्या लेवलची एक चोरी दाखवली जाते. यामध्ये कशा प्रकारे ती लोक प्लॅनिंग करतात आणि कशी चोरी करतात आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट कसं करतात हे सर्व या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. एकदम हार्ड मूवी आहे. जर तुम्ही मनी हाइस्टचं फॅन असाल तर ही मूवी तुम्हाला नक्की आवडणार आहे. या मूवीचं नाव आहे डेन ऑफ थीव्स पॅन्टेरा. हा दुसरा पार्ट आहे, पण हा दुसरा पार्ट जरी असला तर तुम्हाला पहिला पार्ट बघायची काही गरज नाही. दुसरी मूवी वेगळीच आहे. डायरेक्ट तुम्ही दुसरा पार्ट जरी बघितला तरी पण चालतंय, एवढा काय विषय नाही. सध्या तर ही मूवी कोणत्याच OTT प्लॅटफॉर्मवर अवेलेबल नाही. जसं मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही इंटरनेटवर शोधा, तुम्हाला ही मूवी नक्कीच सापडेल. तर ह्या होत्या काही मूवीज ऍक्शन थ्रिलर्स. एकदा नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टमाटम. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.